आज कुंभ प्राधिकरण याच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. रितसर उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी आता कुंभमेळ्यापर्यंत संपेपर्यंत हे कार्यालय या ठिकाणी कार्यरत होईल. आज कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये एक आढावा बैठक या ठिकाणी झालेली आहे. ते फक्त पर्टिक्युलर कामांची, हे सार्वत्रिक नाही, पण जे घाट आहेत त्र्यंबकेश्वरला असतील, त्र्यंबकेश्वरला नाशिकला आहेत, या घाटांचा कामाचा आढावा, त्याचा स्पीड, त्यांची गती, त्याची क्वालिटी या संदर्भामध्ये सर्व अधिकाऱ्यांची या ठिकाणी चर्चा झाली. विशेष करून मग जलसंपदा विभागाचे अधिकारी होते, त्याच्यामध्ये PWD बांधकाम खात्याचे अधिकारी होते आणि त्यांच्यासोबत सर्व काही चर्चा या ठिकाणी झालेली आहे. वेळेमध्ये आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे, कारण आता वेळ कमी आहे, आता पुन्हा पावसाळा आहे आणि म्हणून वेळेत कसं काम होईल, आता किती टक्के काम झालं, किती % झालं, अपेक्षित काय होतं, त्या संदर्भामध्ये सर्व चर्चा त्या बैठकीमध्ये झालेली आहे. त्यानंतर वृक्ष लागवडीचा जो महत्वाचा उन्नत अभियानाचा उपक्रम आहे तो सर्वत्र आता सुरू आहे. आज देखील वृक्ष लागवड उपक्रम करण्यात आली. कुठे कुठे वृक्ष लागवडीचा अजून प्रस्तावित सुरू आहेत आणि किती झाडं आतापर्यंतही मिसळत आहे, तसं चित्र गोदावरीच्या सांडपाण्याच्या बाबतीमध्ये खरं आहे, एवढी पवित्र अशी आमची नदी आहे, ती आमच्या नाशिकची ओळख आहे. पण या ठिकाणी खरं आहे, सगळं गावातलं सांडपाणी नदीमध्ये जातं आहे, की इंडस्ट्रीचं पाणी, केमिकलयुक्त पाणी त्यामध्ये येतं आहे आणि म्हणून जवळपास 2000 कोटी रुपयाची आपण STP आपण प्लॅन या ठिकाणी घेतलेला आहे, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन. आणि आता सगळं जोडणी सुरू आहे. मला वाटतं अजून एक 4-1 महिने लागतील पूर्ण होता 4-6 महिने लागतील. पण त्या 4-6 महिन्यामध्ये सगळं पाणी जे अतिशय दूषित आहे, मग ते शहरातलं असेल, इंडस्ट्रीचं असेल, हे सगळं पाणी आता आपण त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला पुन्हा नदीमध्ये सोडणार, त्याला शुद्ध करून. आणि म्हणून मला वाटतं आता काही जास्त वेळ लागणार नाही, पण निश्चित लवकरात लवकर ते होण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी आता प्रयत्न करतो आहोत. ठेकेदार या ठिकाणी रात्रंदिवस काम करत आहेत, आम्ही त्याचा फॉलोअप घेतो. त्या महापौर आहेत, त्या कमिशनर आहेत, उपमहापौर आहेत, सर्वजण त्या कामाचा पाठपुरावा आम्ही करतो. मला वाटतं 80% शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला आहे. 20% शेतकरी असतील, 15% शेतकरी असतील की त्यांचा प्रश्न अजून अनिर्णित आहे. मला वाटतं आता मी थोड्यापूर्वीच निरोप दिलेला आहे, तिथे जाऊन पुन्हा मी गायकऱ्यांची भेट घेईल, जो पोटाला बसले शेतकऱ्यांची त्या ठिकाणी जाऊन भेट घेईल आणि काय मार्ग काढता येतो तो आपण निश्चितपणे काढू. पण 80% जवळपास आता या रस्त्याचा प्रश्न संपलेला आहे. तो काही राजकीय प्रश्न आहेत. आम्ही कुठे कापतोय, आम्ही कुठे दुका म्हणतोय. तुम्ही तुमचं काम जोरात चालू द्या. आणि मी सांगितलंय की हम दोन हमारा एक, तुम्ही पुढे मागे तुम्ही 3 जण राहाल. अनेक आता लोक अजून फुटण्याच्या मार्गावर, खासदार तर काही राहिले नाही, 2-3 मोटर मध्ये राहिले. आमदाराची तीच अवस्था आहे, महापालिकेच्या नगरसेवकाची पुढे मागे तीच अवस्था होणार आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही पुढे झुका का मान कापा, आम्ही काही कापत नाही, आम्ही काही करत नाही. तुम्ही तुमचे ताट मानेने उभे राहा आणि असंच तुमचं काम चालू द्या. उद्धव ठाकरेंनी देखील टीका केली. मान्सून हा जो आमचा कार्यक्रम आहे त्याला आता आम्ही विशेष महत्त्व दिलेलं आहे. आपण बघता दर रविवारी आम्ही जवळपास 8 ते 10 हजार झाडं लावतो. आजही या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याची जी ब्रँच आपल्याकडे आहे त्या ठिकाणी सुद्धा उपकेंद्र जे आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण 5000 झाडं लावतो, 6000 झाडं लावतोय. त्यातली 2000 झाडं आज लावली. उद्या परवा पुन्हा त्या ठिकाणी झाडं सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी लावतील. आपण अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे दराई माता, त्याचं मंदिर त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी जागा आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण जवळपास आता 10,000 झाडं लावतोय. त्यातली 4 ते 5,000 झाडं आपण आज या ठिकाणी लावले. तसं 8,000 झाडं आपण त्या ठिकाणी लावलेली आहेत. त्याचा संकल्पही केलेला आहे, झाडं त्या ठिकाणी आणून ठेवलेली आहेत. दर रविवारी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत. प्रत्येक रविवारी मी 8 ते 10 हजार झाडं, अतिशय मोठी झाडं, चांगली झाडं आणि देशी झाडं ही या ठिकाणी लावणार आहोत. आमचा जो संकल्प आहे हरित नाशिक, हरित मान्सून, उन्नत नाशिक, ही जी संकल्पना महापालिकेची आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे आणि सगळ्या नाशिककरांचा याला पाठिंबा आहे. आज आपण बघितलं असेल दराई मातेला तर त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी, हजारो तरुण त्या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते. म्हणून मला असं वाटतं की लवकरच नाशिक शहराचा आम्हाला चेहरामोहरा बदलायचा आहे. मग नाशिक शहरातले रस्ते असतील, तुमची गोदावरी माई असेल, त्या ठिकाणी झाडं लावण्याचा उपक्रम असेल, सगळ्याच गोष्टी, घाट असतील, अतिशय सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित नाशिक आम्हाला या ठिकाणी करायचं.